आता एकत्र जेवूया. सांगितलं पण त्याला जेव. त्याच्याकडे पोचायला तास लागला असता ना. मग ते जेवण मिळतच नाही, बंद होतं ना जेवण. अशी गडबड आहे. त्याला म्हटलं नाही तर मग तुझं तू जेव असं म्हटलं, जेणेकरून उपाशी कोणी राहायला ना आपला ऊस टॅक खात राहायला लागला असतं वडापाव. आता डायरेक्ट फूड मॉल. आता फूड मॉल मध्ये चहा CNG टाकावं लागेल, कारण तिथे CNG जास्त नाही बसली. त्याचं प्रेशर पण काही नव्हतं. 200 रुपये बसले. म्हटलं कशाला बंद करून ठेवा ना. म्हटलं काय फालतूचा टाईमपास झाला आम्ही आता पुण्यात पोचलो असतो. प्रेशर नाही बोलतो. तासभर झालं बोलवलं हे कॉम्प्रेसरवाल्याला. हे बघ याने पाय कसे सोडलेत बघ. हे अशी करतील पोरं. आणि ब्रेक कसा दाबणार तो. काय आलं तर मध्ये ब्रेकच दाबू शकत नाही. दोन्ही पाय मागं ठेवले. मागं बसणाऱ्या पोरांच्या त्याच्यावर पाय ठेवला. इथे मी फोटोशूट केलेले. प्राईड सिटी बोलतात लोहगाव मधली. उभा राहतात. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे आहे संपूर्ण लोहगाव पुण्यामधील. आणि आम्ही इकडे राहायला होतो पूर्वी. प्रणीतचं कॉलेज पण घरापासून किती जवळ होतं पाहिलंत ना तुम्ही. DY पाटील कॉलेज आहे. आणि तेच त्याचं हे झालं पूर्ण. इंजिनिअरिंग पास झाला. आणि बाकीचे त्याचे नंबर अजून दुसऱ्या कॉलेजमध्ये पण आले होते. तिथे तो पण गेलेला 2 वर्ष. तर हे पहा, हे कॉलेज आहे. तर आम्ही आता प्रणीतकडे हिंजवडीला निघालो आहे. आता तो सध्या जॉब करतो आहे. आणि आता त्याचं ऑनलाईन काम घरी झाल्यामुळं त्याला आम्ही आता घरी घेऊन जाणार. आता तो राहायला होता तिथे आणि काम पण करत होता ऑफिसला जाऊन येऊन. तर ऑफिसला आता त्याला महिन्यातून 1-2दा मीटिंग असतील तरच जावं लागेल. आणि डे टू डे आपलं घरून ऑनलाईन असणार आहे काम. तर तो इकडे यायचा, म्हणजे असं सायकलवर यायचा, घरी जेवायला यायचा दुपारी आणि पुन्हा जॉईन व्हायचा. असं त्याला जवळ मिळालं होतं कॉलेज, घर आणि कॉलेज. आणि मिस्टरांना पण ऑफिस जवळ होतं इथे. आणि प्राचीला फक्त लांब होतं शिवाजीनगरला. तिला बसने जावं लागायचं रोज. तर आणि हे दोघं लकी होते, मिस्टर आणि प्रणीत. जेवायला यायचे, पुन्हा जेवून कॉलेज ऑफिस जॉईन करायचे आणि पुन्हा 6ला घरी यायचे. एकदम निवांत, प्रवास नाही जास्त, काय नाही. सायकलवर प्रणीत यायचा आणि मिस्टर बाईकवरून. 10 मिनिटाचं अंतर होतं विमाननगर एअरपोर्ट. तसं हे लोहगावमध्ये मस्त वाटायचं आम्हाला, जवळ. फक्त एकालाच लांब होतं, प्राचीला. मग तिने केलं 12वीपर्यंत केलं. नंतर बदली झाली, आम्ही आलो मुंबईला. मग तिला लहानपणी चांगलं होतं, शाळा आणि घर जवळ होतं. त्याच्यामुळं इकडे आम्ही राहायला होतो. हे सगळं आमचं शॉपिंग असायचं या साईडला.
मिसळ खायची होती हो, मिसळ पाव काय इथंच की तुम्ही बोलले त्या रोडला इकडंच की राज पाठवलेत ना म्हणून ते गप्प बसले. मी कालचं काल सगळं संपून टाकलं. म्हटलं आज तुम्ही फोन करायला आणि आज मॅनेजर पण नाही ना आमची HR मॅनेजर. ती गेली कर्नाटकला. ती आता उद्या येणार. मला जे काय ते उद्या. हा करतो संध्याकाळी करतो फोन. मी गाडी चालवतो जरा. त्यांचाच होता व मगाशी आईचा काय 7448 फोटो निकालना है. क्या नाम है सर? BK वाघमारे. बॅक नंबर 1103 कोणता? F. अरे पळवलं म्हणून त्याने स्पीड ब्रेकर मात्र 50 लावलेत सगळीकडे. सी आहे सी विंग कडे आलाय तुम्ही. बनवले वाटत सगळं. इथे मला फोटो काढ. हा ना इकडं हे खेळताना डिझाईन इथं आम्ही खेळत होतो नाडेकर बाई. तर तुम्ही येता फोटो गाडी आपली इथे लावते. हा ना 4-5 फोटो फोटो काढतात 2-4. प्रणितने जेवण वगैरे घेतलेलं त्याचं रेग्युलर ठरलेलं त्या ठिकाणी जाऊन आणि आता आम्ही त्याला मुंबईकडे नेऊ. हा चकाचक 5,000चं आहे. हा एवढं मेंटेनन्स म्हणजे चांगलं ठेवत लागले. मग सिक्युरिटी जाव तर देते का बघितलं ना. एंट्री केल्याशिवाय कॉल आला होता ना. सोडू द्या का यांना. मी अप्रुव्हल पण दिलं होतं डायरेक्ट त्याला. जाताना मग काहीच करत नाही. गाडी गेली नाही गाडी मग काय इकडे आलं येणार ते कार्डवालं ते आपलं नाव लावून आहे ना RFID तसं ते तसलंच पाहिजे. कारण गाडी दुसरी बाहेरच्या येऊन लावू शकतो. नाव नंबर सांगितलं. इथं बस स्टॉप ना. बस स्टॉप ना हे. असंच आहे ना दादा भूमकर म्हणून. ट्रेनला आता भेटायचं नको ना. अजून नाही आले ना. मग तिला इथं तू काय खाल्लं मग. मी खाल्ली थाली. भूमकर चौकचं जस्ट अलीकडे बाहेर आलीस ना
8 दिवसापासून आतमध्ये आज स्थिर गाडीच्या ह्याच्यासोबत आहे. टीव्ही चालतंय आहे ना. गाडीचा स्पीड आपल्याला इथे दिसतो किती आहे. पेट्रोलवर गेले बाबा गाडी. आता लवकर सीएनजी भेटली. पण आता टनल आला ना, दुसरा आला ना टनल. आता आपल्याला ह्याच्यानंतरच भेटेल ना ते. घाटानंतर जाय वाटतं. लोणावळ्याच्या अगोदर मला वाटतं नसतात. लोणावळा क्रॉस केला की लगेच झाले. प्राचीना कारमध्ये नुसते सॉन्ग लावून ठेवते. तिचेच ऐकायला पाहिजेत. ती पुढं बसली ना, तिचं चालू असतं सगळं ब्लूटूथ लावून. त्याच्यामुळं काही बोललेलं सॉन्ग कॉपीराईट लागतं मग ठेवला तसाच व्हिडिओ तर. म्हणून सूर्य आणि झेंडा. कुठली गाडी बंद पडली? आला का पुढ मॉल? आला ना, एकदम उजेडातच आला. इकडे चहा पिऊन घ्यायचं. ब्रेक घेतलाय CNG भरायला. तर मिस्टर बोलतायत चहा पिऊन घेऊया का. चला, आमची CNG झालं भरून. फास्ट येतात ना. श्री दत्त मधला रवा लाडू. इकडे वाघ बकरी चहा सांगितलं. आणि मेथी घेतले. ड्रायफ्रूट, आळी, गुळपोळी. इथे 2 आहेत. बर्गर आणायला गेलाय. नाजूक आहे ना. बेसन नाही, मेथी आहे. लाईट लय आली तिकडची. लवकर काढण्याचा मग ते होतं का त्याने कवर? त्याने एकदम एक वर्ष ठेवलं आहे ना, त्यामध्ये 5 पानाचा पंखा आहे. चला फ्रेंड्स, मस्त चहा पिऊन झाला आमचा. आणि प्राचीने बर्गर घेतलाय घरी खायला. आता निघतो. बॅटरी लो झाली आहे मोबाईलची, तर तुम्हाला नंतर बोलेल. जिंगल बेल्सचा आवाज. ड्रॉपच त्यांनी दिला असता. पावसाळ्याची वाट बघतील आहे ना, उन्हाळ्यात लाईटिंगचं.
तर आता प्रणित पण आला आमच्यासोबत आणि माझं टेन्शन पण गेलं तर जायचं तिकडं काय जेवत असेल काय, त्याच्यामुळं आता घरीच गप्पा मारत होतो. प्राची गाणी लावत होतो कारमध्ये. पोचलो आम्ही आणि 8:30 का 9 झालेल्या. आता मला रात्री पोरांनी घेतलेत बर्गर. आता मलाच भूक लागली तर काहीतरी बनवायला लागेल. 8 वाजले, 7:45 आम्ही पोचलो घरी. पाणी पितो आता भरभरून. आता घरीच काहीतरी बनवते, खिचडी भात. व्हिडिओ 4 आलेत पण प्रवास तेवढा होता म्हणून व्हिडिओ 4 बनवायला लागले. हा 1 दिवसातच आम्ही मॉर्निंगला गेलो आणि संध्याकाळी आलेलो आहे. थँक्यू.